गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात करूया. होळी म्हटलं की तुपाच्या धारेसोबत गरमागरम पुरणपोळीची आठवण येते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतोच. घर आणि नोकरी करणाऱ्या महिला रेडीमेड पुरणपोळी आणायला पसंती देतात. पण यंदा पुरणपोळीला महागाईचा रंग आहे. कारण गेल्या वर्षीपेक्षा यंदा पुरणपोळी 5 रुपयांनी महागली आहे. गेल्या वर्षी 50 रुपयांना 2 मिळणाऱ्या पुरणपोळी करता यंदा मात्र 60 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे 30 रुपयाला एक पुरणपोळी. मुंबई पोलिसांनी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी करता कडक नियमावली जाहीर केली आहे. उद्यापासून 18 मार्च पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. अश्लील शब्दातील गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसंच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. तसंच अनधिकृत वृक्षतोड झाल्याचं आढळून आल्यास त्याबाबत पोलिसात तक्रार करावी. पण नियमांचं पालन न करता वृक्षतोड केल्यास 5,000चा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. रेल्वे मार्गाजवळच्या वस्त्यांमधील मुलांकडून लोकल ट्रेनवर रंग मिसळलेल्या पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार घडतायत. अशा घटना रोखण्याकरता रेल्वे प्रशासन आणि पोलीस सतर्क झालाय. फुगे फेकणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष वॉच ठेवला असून रेल्वे प्रशासन संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि अकासा एअर कंपनीनं प्रवाशांकरता विशेष सूट योजना जाहीर केली आहे. देशांतर्गत एकेरी प्रवासासाठी 1499 भाडं आकारण्यात येणार आहे. तर इंडिगो कंपनीनेही देशांतर्गत मार्गावर एकेरी प्रवासासाठी 1199 भाडं योजना जाहीर केली आहे. टोमॅटो आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती उतरल्यानं फेब्रुवारी महिन्यात घरगुती शाकाहारी थाळी स्वस्त झालेली होती. थाळीच्या किमतीत 1% कपात झाल्याचं क्रिसिलच्या वतीनं जारी करण्यात आलं. टोमॅटोचे दर गडगडलेत. उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. लागवडीकरता केलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्यानं बहुसंख्य शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट अर्धवट सोडून दिले. टोमॅटो लागवडीकरता एकरी लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. दर घसरल्यानं तोडणीचा खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांनी प्लॉट अर्धवट सोडलेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू झाली आहे. महामार्गावरील प्रवास यामुळे सुकर झालाय. पहिल्या भुयारी मार्गातून 2 वर्षांपूर्वीच वाहतूक सुरू झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चंद्रनगर गावातील शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. ग्रामदेवतेच्या पालख्या गावभेटीसाठी गावात फिरतात. चंद्रनगर इथले मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पालखीसोबत फिरतात. अहिल्यानगरमधील मढी इथल्या यात्रेला मुस्लिम व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामसभेनं घेतला होता. तसा ठरावही ग्रामसभेनं घेतला होता. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणीनंतर कोर्टानं ग्रामसभेनं घेतलेल्या ठरावाला स्थगिती दिली. यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना जो अहवाल पाठवला होता त्यातही तो निर्णय रद्द केला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तब्बल 14,72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. नोटबंदीच्या वेळच्या या जुन्या नोटांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वोच्च न्यायालयाबरोबर केंद्रीय अर्थसचिवांकडे देखील दावा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. पारंपरिक ज्वारी पिकाच्या प्रचार प्रसारासाठी कृषी विभागाकडून हुरडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. ज्वारीचं संवर्धन आणि जतन करण्याकरता कृषी विभागाकडून सकाळी ओसाड माळरानावर हुरडा पार्टीचं आयोजन केलं जातं. सांगलीच्या आमणापूर इथं कृषी नदीत मृत मासे आढळून आले. त्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल घेण्यात आली. नदीतील प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण महामंडळाकडून देण्यात आला. शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेतून कराड तालुक्यातील 28 दिव्यांगांना पुरवठा विभागाकडून रेशनिंग कार्डाचं वाटप करण्यात आलं. यावेळी दिव्यांगांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याकडे येणारे ऑलिव्ह रिडले जातीचे 4 मादी कासव खोल समुद्रात जाळ्यात अडकले होते। या 4 समुद्री कासवांना कांदळवन विभाग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सुटका त्यांची करून त्यांना जीवदान देण्यात आलं। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या नूतनीकरण आणि कळस उतरवण्याच्या निर्णयाला केंद्रीय पथक पाहणी त्याची करेल आणि मग निर्णय घेईल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली होती। पण या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय घेतला गेलेला नाही। त्यामुळे केंद्रीय पथकाला लेखी पत्र पाठवलं नसून मंदिर संस्थान बैठक आता निर्णय घेईल असं वक्तव्य धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। शहापुरात श्री वेताळेश्वर स्वामींची यात्रा आनंदमय वातावरणात पार पडली। यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्री वेळेश्वर स्वामींचं दर्शन घेतले। बीडचा श्री क्षेत्र नगद नारायण गडाचे 10वे उत्तराधिकारी म्हणून हभप संभाजी महाराज यांची निवड करण्यात आली। महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांनीही ही घोषणा केली। या सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते। पुण्यातील धायरी गावात स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला। सोसायटीमध्ये खेळत असताना स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू आहे। यातच पुरातत्व विभागाने श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाली असल्याचं पत्र मंदिर समितीला दिलं। त्यानुसार विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। शिरूर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्याला घोड धरण पाणी पुरवठा करतं, पण मार्च महिन्यात धरणात केवळ 34% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। राज्यात सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर आणि दारूचं दुकान सुरू करायचं असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील। सोसायटीच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये जाहीर केली। राज्य सरकारकडून क्रीमी लेअरची मर्यादा वाढवण्याकरता केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे। ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याकरता शिफारस केली असल्याची माहिती मंत्री अतुल सावेंनी दिली। महाराष्ट्र सरकारनं जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमामध्ये बदल केला आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहजासहजी उपलब्ध होणारे बनावट प्रमाणपत्र रोखण्याकरता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईत देवनार, मालाड पश्चिम आणि बीकेसीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्सनं 250चा पार झेप घेतली आहे। त्यामुळे प्रदूषण वाढल्यामुळे टेन्शन वाढलंय। मुंबईकरांवर उष्णतेच्या लाटेसह आता प्रदूषण वाढीसह आजारांचा संकट आहे। जगातील 20 सगळ्यात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश आहे। भारताचा क्रमांक 5व्या स्थानी असून सगळ्या देशांच्या राजधान्यांमध्ये दिल्ली सगळ्यात प्रदूषित शहर आहे। उल्हासनगर शहरात किती कचरा जमा होतो, घंटागाडी प्रत्येक प्रभागातील कचरा उचलते की नाही याची माहिती पालिकेला आता एका क्लिकवर मिळणार आहे। यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून त्यावर पालिकेला सगळी माहिती मिळणार आहे। दरम्यान साफसफाईवर QR कोडचा वॉच राहणार आहे। मुंबईतील 16 विकासकांनी रहिवाशांकरता म्हाडा संक्रमण शिबिरात भाडेतत्वावर गाळे घेतले होते। त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 274 कोटी वसूल करण्यात आले तर अद्यापही 172 कोटी थकीत आहे। मुंबईकरांना सुसाट प्रवासाचा अनुभव देणाऱ्या कोस्टल रोडची पहिली मार्गिका सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। सध्या कोस्टल रोडवरील दोन्ही मार्गिकांवरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे। यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांनी 1 कोटीचा टप्पा पार केलाय। आरटीओ विभागाने राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सगळ्या वाहनांना 30 एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलंय। पण एसटीच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या गाड्यांनाच
HSRP नसल्याचं निदर्शनास आलं. पावसाळ्याच्या सुरुवातीला भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पाचं 93% काम पूर्ण झालंय. यामुळे भुयारी मार्ग या संपूर्ण प्रकल्पाचं केवळ 5%च काम शिल्लक आहे. विविध करांच्या वसुलीतील घसरगुंडीमुळे उत्पन्नाचं उद्दिष्ट गाठताना धापा टाकणाऱ्या ठाणे महापालिकेची उधळपट्टी समोर आली. पालिकेनं 7,000 मिळणारी कचरा पेटी तब्बल 30,000 खरेदी केल्याची संतापजनक माहिती समोर येते. याच कचरा पेट्यांची एका महिन्यात दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याचं सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंशांवर गेलंय. अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवतोय. पुढील 3 दिवस अशी स्थिती कायम असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रांची स्वाक्षरी असलेल्या 100 आणि 200 रुपये मूल्याच्या नव्या चलनी नोटा लवकरच जारी करण्यात येणार आहेत. त्यासोबतच जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत, असं स्पष्टीकरण RBIनं दिलं आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी, गांधीबाग, इतवारी महाल या भागातील पाणीपुरवठा आज खंडित असणार आहे. सेमी फोर्ट फीडरवर सीताबर्डी परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यानं आपत्कालीन दुरुस्ती कामाकरता हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांवर दुहेरी संकट ओढावलंय. बँकेत ठेव विमा महामंडळ बँकेच्या ठेवीदारांना विम्यापोटी दिल्या जाणाऱ्या आणि दिलेल्या सगळ्या रकमा त्या बँकेच्या अवसायक प्रशासकांकडून वसूल करणार आहेत. ही बाब ठेवीदारांना दुहेरी संकटात टाकणारी आहे. पीओपी गणेश मूर्तींना घातलेल्या बंदीमुळे मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात आलाय. त्यामुळे पीओपी गणेश मूर्ती हव्या की नको याबाबत लवकरच राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास केला जाणार आहे. मंगळवारी परेल नरे पार्कमध्ये झालेल्या मूर्तिकारांच्या महासंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. गेल्या 2 वर्षात सरकारी तसंच अनुदानित शाळेतून तब्बल 8,20,000 विद्यार्थी कमी झालेत. परिणामी या कालावधीत 1,349 सरकारी आणि विना अनुदानित शाळांना टाळं लागल्याचं समोर आलंय. इंग्रजी शाळांना सरसकट मंजुरी दिल्यानं सरकारी मराठी शाळा संकटात सापडल्या आहेत. राज्यात रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 21 लाख रक्तपिशव्यांचं संकलन होत असून रक्त संकलनामध्ये महाराष्ट्राचा भारतभरात डंका आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेजारील 5 राज्यांना रक्ताचा पुरवठा केला जातोय. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एक गाव एक गणपती मोहीम राबवायला हवी अशी भूमिका पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली. पण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ही भूमिका काही मान्य नाहीये. एक गाव एक गणपती ही मोहीम मुंबईत शक्य होणार नाहीये असं समन्वय समितीनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्याकरता नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यावेळी स्थानकांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्याकरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे या विभागातील रेल्वे स्थानकांवर 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे. घराबाहेर ध्वज लावण्याकरता महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. लेखी परवानगीशिवाय राजकीय पक्षांचे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक किंवा गृहनिर्माण सोसायट्यांसारख्या खासगी परिसरात ध्वज जाहिरात फलक लावता येऊ शकत नाहीत, अशी भूमिका महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये मांडली. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी दाबानं पाणी येतंय, उशिरा पाणी येतंय, लवकर जातंय. त्यामुळे वेळापत्रकात पूर्णपणे वेळापत्रक कोलमडलंय अशी पूर्णपणे परिस्थिती आहे. पुरेसं पाणी उपलब्ध असताना पाणी टंचाईला सामोरं का जावं लागतंय असा प्रश्न विचारला जातोय.